नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे जुहू बीचवर मध्यरात्री भेटलेली ती. कथेचे मूळ नाव आहे मध्यरात्री भेटलेली ती. कथेच्या लेखिका आहेत अलका कावळे. कथेला आता सुरुवात करू. मुंबईचा कोस्टल एरिया हा कुलाब्यापासून वर्सोवापर्यंत एका रेषेमध्ये जोडला गेला आहे. हा जिथे संपतो तिथेच यारी रोडला मिरातो, म्हणजेच वर्सोवाला. 1 वर्षापूर्वी एक विचित्र घटना माझ्या आयुष्यात घडली. ती मी कधीच कोणाशी शेअर केली नाही. माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात ती मी नेहमी दडपून ठेवली, पण आता राहवत नाही. मला ती घडलेली विचित्र घटना तुम्हा सर्वांसोबत शेअर करायची आहे. नमस्कार, माझं नाव सागर. 1 वर्षापूर्वी मी आणि माझ्या मित्राने एक स्पोर्ट्स बाईक विकत घेतली होती. आमचा 5 जणांचा ग्रुप आणि आम्ही सर्व स्पोर्ट्स बाईकचे चाहते. आम्ही ठरवलं की एका रात्री वर्सोवा ते जुहू बाईकवरून छान राईड मारायची. गेल्या आठवड्यापासून आम्ही ठरवलेला प्लॅन प्रत्यक्षात मात्र काही उतरत नव्हता. शेवटी एका शनिवारी आम्ही रात्री 11 वाजता बाईकने जुहू बीचला जायचं ठरवलं आणि तिथे एका हॉटेलमध्ये कॉकटेल आणि डिनर घ्यायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री 11 वाजता जुहू बीचला जाण्यासाठी निघालो. छानसा प्रवास करत आम्ही जुहू बीचला सी प्रिन्सेस हॉटेलला ठरल्याप्रमाणे पोचलो. डिनर घेऊन बाहेर पडेपर्यंत रात्रीचा 1:30 वाजला. आम्ही आमच्या बाईक्स हॉटेल सी प्रिन्सेस समोरच समुद्रकिनारी लावल्या आणि तिथे अजून तासभर टाइमपास केला. इतक्यात माझ्या मित्राच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण बाईक रस्त्यावरून न नेता आज समुद्र किनाऱ्यावरून नेऊ. माझ्या मित्राला मी वेड्यात काढलं, कारण जर पोलिसांनी पाहिलं असतं तर नक्कीच पोलिसांनी आमच्या बाईक जप्त केल्या असत्या आणि आम्हाला देखील आत टाकलं असतं. पण नंतर सगळे ह्या गोष्टीला तयार झाले, पण मी तयार नव्हतो. त्याच्यानंतर सगळे मला घाबरट म्हणून चिडवायला लागले आणि मग काय, माझा इगो डिवचला गेला आणि आमच्यामध्ये पैज लागली आणि तिथे सुरू झाली ती भयान रात्र आणि माझा थरकाप उडवणारे ते 3 तास. मी आणि माझा मित्र 3चा काउंटडाऊन करून बाईक घेऊन वाऱ्याच्या वेगाने किनाऱ्यावरून बाईक पळवू लागलो. 2-1 किलोमीटर पुढे जाताच माझा मित्र जोरात ओरडू लागला, अरे पोलीस लाईट मारतायत, पोलीस आले बघ. आणि बघताच क्षणी तो तिथून धूम ठोकून किनाऱ्यावरून रस्त्यावर बाईक घेऊन गेला सुद्धा. मी मात्र बाईक सरळ धावत नेली. मी आपल्या वेगळ्याच धुंदीत होतो की ही बेट मी जिंकलो आहे आणि आता मित्रांसमोर फुशारकी मारायला मी तयार होतो. या विचारात असतानाच अचानक माझ्या बाईक समोर एक मुलगी येऊन थबकली. तसे मी जोरात ब्रेक मारला. समोर बघतो तर एक पांढरा टॉप आणि ब्लू जीन्स असा ड्रेस घातलेली, मोकळे केस सोडलेली, घाबरलेली, पाणवलेल्या डोळ्यांची एक 22-25 वर्षांची मुलगी माझ्याकडे बघत होती. तिला असं अचानक समोर आलेलं पाहून आधी तर मी एकदम घाबरून गेलो. मला वाटलं ऍक्सिडेंट होऊन ह्या मुलीला कुठे दुखापत तर नाही ना झाली. मी तिला काही विचारायला जाणार इतक्यात तीच पुढे आली आणि पुढे येऊन तिने माझा हात पकडला आणि मला विनवणी करू लागली, प्लीज मेरी मदद कीजिए, मुझे आपकी मदद की जरूरत है, मुझे यहां से लेके चलिए. लेकिन हुआ क्या है, मी तिला विचारलं. त्यावर ती म्हणाली, मैं वो आपको बाद में बताती हूं, पहले आप मुझे मेरे घर लेके चलिए. आपका नाम क्या है और आपको किस बात का डर लग रहा है, मी तिला विचारलं. मेरा नाम नैना सुभेदार है, ती उत्तरली. तू मराठी आहेस का आणि कुठे राहतेस, मी तिला विचारलं. पण ती प्रचंड घाईमध्ये होती. ती मला म्हणाली, हो दादा, मी मराठी आहे, प्लीज मला मदत करा, मला घरी घेऊन चला. एक 22-25ची मराठी मुलगी मला दादा पण म्हणते आणि माझ्याकडे मदतीसाठी विनवण्या देखील करत आहे हे बघून मला देखील राहवलं नाही आणि मी काहीच विचार न करता तिला बाईकवर बसायला सांगितलं.
ती माझ्या बाईकवर बसली. मी तिला तिचा पत्ता विचारला. त्यावर ती 7 बंगलो असे म्हणाली. त्या ठिकाणाहून 7 बंगला काही लांब नव्हतं. त्यामुळे जास्त लांब जावं लागणार नाही ह्या गोष्टीवर मी खुश होतो. मी किनाऱ्यावरून बाईक रस्त्यावर घेतली. 2-3 किलोमीटर पुढे आलो आणि समोर बघतो तर 2 पोलीस काठी घेऊन उभे होते. इतक्यात ती मुलगी म्हणाली, प्लीज बाईक थांबवू नका, लवकर चला. त्यावर मी तिला म्हणालो, तसं नाही करता येणार. त्यांना जर संशय आला तर ते आपला पाठलाग करतील आणि आपण पकडले जाऊ. इतक्यात समोर एक ट्रॅफिक पोलीस येऊन थबकला. त्याने मला विचारलं, काय रे, काय बडबड करतोयस? आणि ते गाडीचे आरसे आधी नीट कर. कुठे चाललायस? दारू प्यायलीस का? बाईक बाजूला घे आणि उतर, तो ट्रॅफिक पोलीस म्हणाला. इतके सगळे प्रश्न विचारल्यावर मला लगेच अंदाज आला की हा पोलीस अधिकारी खूप वेळ घेणार. मी क्षणात बाईकचा गिअर टाकला आणि तिथून धूम ठोकली. पाठीमागून ती मुलगी मला थँक्यू म्हणाली. आम्ही जरा पुढे आलो आणि ती मागून म्हणाली, इथून समोरच्या लेनने राईट घ्या, शेवटचा अक्षरा नावाचा माझा बंगला आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे मी राईट घेऊन शेवटच्या बंगल्याच्या गेटसमोर माझी बाईक थांबवली. बाईक थांबवताच माझं लक्ष बाईकच्या आरशांकडे गेलं. तेव्हा मला आठवलं की आरसे नीट करायचे राहूनच गेले होते, कारण माझ्या बाईकचे आरसे विरुद्ध दिशेने फिरले होते. तो पोलीस हवालदार मला म्हणाला देखील होता की बाईकचे आरसे नीट कर. ते आरसे सरळ करत माझ्या दिशेने ऍडजस्ट करत मी तिला विचारलं, हाच का तुझा बंगला? इतके बोलून मी आरशातून मागे पाहिलं आणि मला धक्काच बसला. पाठीमागे बाईकवर आता कोणीच दिसत नव्हतं. मी वाकडे तिकडे होत माझी मान फिरवून पाठीमागे सगळीकडे बघितलं, पण मागे कोणीही नव्हतं. मी पूर्ण परिसरावर बाईकवर बसल्या बसल्या नजर फिरवली, पण दूर दूरपर्यंत मला कोणीही दिसत नव्हतं. अरे, 2 मिनिटांपूर्वी माझ्या पाठीमागे बाईकवर बसलेली ती मुलगी अचानक अशी कुठे गायब झाली? माझ्या मनात विचार चमकून गेला. मी बाईक स्टँडवर लावून खाली उतरलो. आजूबाजूचा परिसर पुन्हा बघू लागलो. इतक्यात समोरच मला अक्षरा नावाची पाटी असलेला तो बंगला दिसला. त्या मुलीला हाक मारून बघावं माझ्या डोक्यात विचार आला, पण मला तिचं नावच आठवेना. मी तिच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघालो. मी बंगल्याच्या दारापाशी आलो आणि बेल वाजवली, पण आतून कुठलाच प्रतिसाद येत नव्हता. मी दरवाजा थोडा ढकलून पाहिला तर दरवाजा उघडाच होता. आता मात्र मला भीती वाटायला लागली होती. मला असं वाटू लागलं की मी कसल्या तरी नसत्या फंदात पडतोय की काय. मी हळूवार दरवाजा उघडत आतमध्ये शिरलो. आतमध्ये डीम अंधुक लाईट चालू होता, पण बऱ्याच काही वस्तू त्या पिवळसर अंधुक उजेडात स्पष्ट दिसत होत्या. घरातील बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या, तर काही वस्तू अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. ते सर्व दृश्य पाहून मला अंदाज आला की ह्या घरामध्ये नक्कीच काहीतरी अघटित घडलं आहे. कोणी आहे का घरात? मी आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद आला नाही. आणि इतक्यात मला त्या मुलीचं नाव आठवलं आणि मी तिला हाक मारली, नैना, नैना घरी आहेस का? पण पुन्हा तेच झालं. कोणाचाच प्रतिसाद येत नव्हता. तो डुप्लेक्स बंगला होता. मी पायऱ्या चढत वर जाऊ लागलो. इतक्यात मला भिंतीला लागलेले रक्ताचे हातांचे ठसे दिसले. आता मात्र मी पूर्णपणे घाबरून गेलो. माझ्या कपाळावरून घामाची धार वाहू लागली. मी तसाच घाबराघुबरा होऊन अर्धवट चढलेली पायरी पुन्हा उतरू लागलो आणि त्या बंगल्याच्या मेन डोरच्या दिशेने पळू लागलो. त्या गडबडीत माझा हात भिंतीला लावलेल्या एका फ्रेमवर लागला आणि मी त्या फ्रेम सकट जिन्यावरून खाली पडलो. जिन्यावरून पडल्यामुळे माझ्या ढोपराला मार लागला होता. मी कळवळलो. मी उठायचा प्रयत्न करत होतो आणि इतक्यात माझी नजर त्या पडलेल्या फ्रेमवर पडली. ती अर्धवट फुटलेली काचेची फ्रेम मी उचलून पाहिली आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या फ्रेमवर नैनाचाच हार घातलेला फोटो होता. हो, तीच नैना जी तासाभरापूर्वी माझ्या बाईकवर बसली होती. माझं तोंड सुकून गेलं. हातपाय थरथरत होते. डोक्यावर तारे चमकत होते. अंग अचानक ताप आल्यासारखं गरम झालं होतं.
त्या फ्रेमवर नुसता हारच घातला नव्हता, तर जन्म 1990 आणि मृत्यू 2010 असं देखील लिहिलं होतं. हे बघता क्षणी माझा मेंदू एखादी व्हिडिओ फिल्म रिवाइंड होते तसा रिवाइंड होत 1 तास भूतकाळात गेला. मोकळ्या किनाऱ्यावर बाईक चालवणारा मी, तिथे अचानक ही मुलगी माझ्या बाईक समोर आली कुठून? मला अडवलेल्या त्या पोलीस हवालदाराने मला असं का म्हटलं होतं की काय बडबड करतो आहेस? कदाचित त्याला मी बाईकवर एकटाच दिसत होतो. माझ्या बाईकचे आरसे सरळ होते, ते अचानक उलटे कसे झाले? जर आरसे आधीपासूनच सरळ असते तर कदाचित मला नैनाचं प्रतिबिंब आरशात दिसलंच नसतं. तो नैनाचा आत्मा होता का? का हा सगळा माझ्या मनाचा भ्रम आहे? असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले. पण एक मला जाणवत होतं की मी इथे येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण होतं. मी स्वतःला सावरत कसा बसा उभा राहिलो. इतक्यात मला एका स्त्रीच्या विव्हळण्याचा आवाज आला. मी आवाजाचा कानोसा घेतला. तो आवाज बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून येत होता, जिथे मी काही वेळापूर्वी पायऱ्या चढून जात होतो. मी धडपडत पुन्हा पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर जाऊ लागलो. आता विव्हळण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता. वरच्या मजल्यावर 4 रूम होत्या आणि त्या एका रूममधून विव्हळण्याचा आवाज स्पष्ट येत होता. मी थरथरत्या हाताने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बघितलं तर माझ्या डोळ्यासमोर एक मिडल एज स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. मी दरवाजा उघडताच क्षणी ती माझ्याकडे हात करून मला एकच वाक्य बोलली, हेल्प मी. मी पूर्ण सुन्न झालो होतो. मला काहीच कळत नव्हतं की हे सगळं काय चाललंय. मला तर आता अक्षरशः रडायला येऊ लागलं होतं. मी तिच्या जवळ गेलो आणि बघतो तर तिच्या पोटातून रक्त वाहत होतं. जणू कोणी तिच्या पोटावर चाकूने वार केले होते. जसे मी तिच्या जवळ गेलो तसे तिने मला बाल्कनीच्या दिशेने हात करून दाखवलं. मी तिथे बघितलं तर तिथे अजून एक पुरुष अगदी तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मी माझ्या डोक्याला हात लावून माझं डोकं खाजवू लागलो. मला कळतच नव्हतं की मी आता काय करू. डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझं स्वतःचं अंग भट्टीसारखं गरम झालं होतं. मी माझ्या जीन्समधला मोबाईल काढला आणि 100 नंबर डायल देखील केला. पण पोलिसांना कॉल लावायची माझी हिंमत होत नव्हती. मी माझ्या मोबाईलमध्ये पाहिलं तर मला माझ्या मित्रांचे 22 मिस कॉल येऊन गेलेले दिसले. पण माझा मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे मला कॉल आलेलं कळालंच नव्हतं. मी माझ्या मित्राला फोन लावला. कॉलच्या दुसऱ्या रिंगलाच त्यानं कॉल उचलला. फोन उचलताच त्यांनी मला शिव्या घालायला सुरुवात केली आणि मला विचारलं, अरे तू आहेस कुठे? आम्ही केव्हापासून तुझी वाट बघतोय. तेव्हा मी रडत रडत त्यांना मोजक्याच शब्दात घडलेला प्रसंग सांगितला. माझे मित्र मला म्हणाले, अरे तू तिथून निघून ये, तू का पोलिसांच्या फंदात पडतोयस? त्यांचे बोलणे ऐकून मी फोन कट केला आणि मी तिथून जायला निघालो. इतक्यात रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या त्या बाईने माझा पाय पकडला आणि ती पुन्हा विव्हळत मला म्हणाली, प्लीज हेल्प मी. तिने बेडवर बोट करून दाखवलं. मी तिकडे नजर टाकली तर बेडवर मोबाईल पडला होता. मी काय करू मला खरंच कळत नव्हतं. मला मदत देखील करायची होती आणि दुसरा विचार माझ्या मनात हा देखील येत होता की मी कोणत्या नसत्या पोलीस केसमध्ये तर नाही ना अडकणार. पण मला काय झालं माहीत नाही. मी तो मोबाईल उचलला आणि तिच्या हातात द्यायला गेलो तर ती बाई अस्पष्ट आवाजात म्हणाली, प्लीज कॉल डॉक्टर साळुंके. मी कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन डॉक्टर साळुंकेंचा नंबर काढला आणि डॉक्टर साळुंके यांना फोन लावला. आधी त्यांनी फोन उचलला नाही. मी पुन्हा नंबर डायल केला तसा पलीकडून फोन उचलला गेला आणि एक आवाज कानावर पडला, हा मीना मॅडम बोला. डॉक्टर साळुंखे कदाचित झोपेत होते कारण त्यांचा आवाज तसाच येत होता. तसे मी घडलेला सर्व प्रसंग त्यांना सांगितला. ते सर्व ऐकून डॉक्टर साळुंखे आवाकच झाले आणि प्रसंगावधान राखून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्या दोघांच्या जखमेवर टॉवेल किंवा एखादा कपडा मिळत असेल तर तो जोरात बांधा, जेणेकरून रक्तस्राव होणार नाही. मी रडवेल्या आणि घाबरलेल्या आवाजात त्यांना हो म्हणालो आणि त्यांना इथे लवकर येण्याची विनंती केली.
फोन कट करत मी त्याच रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये शिरलो. बाथरूममध्ये 2 टॉवेल होते. त्या दोघांच्याही जखमेवर मी टॉवेल घट्ट गुंडाळले. मीना मॅडम शुद्धीवर होत्या, पण जे दुसरे गृहस्थ होते त्यांची शुद्ध हरपली होती. मुळात ते जिवंत तरी होते का नाही हे देखील मला कळत नव्हतं, कारण त्यांची काहीच हालचाल होताना दिसत नव्हती. बेडच्या बाजूला टेबलावर पाण्याची बाटली होती. मी त्या बाईंना पाणी पाजलं. घड्याळात बघितलं तर पहाटेचे 5 वाजले होते. बघता बघता 20 मिनिटे झाली तरी कुणी आलं नव्हतं. आता मीना मॅडमची देखील शुद्ध हरपत चालली होती. मी त्यांच्या गालावर थाप मारून त्यांना जागे राहण्यासाठी सांगत होतो. आता हळूहळू ते सफेद गुंडाळलेले टॉवेल देखील रक्ताने लाल झाले होते. ते दोघेही अजूनही तसेच जमिनीवर विव्हळत पडले होते. मी डॉक्टर साळुंखेंना फोन लावणार इतक्यात मला बाल्कनीतून अँब्युलन्सचा आवाज आला. मी धावत खाली उतरलो. समोरच एक गृहस्थ उभे होते. मी त्यांना विचारलं, डॉक्टर साळुंखे का? त्यावर ते हो म्हणाले आणि इतक्यातच 2 कंपाऊंडर स्ट्रेचर घेऊन समोर आले. डॉक्टर साळुंखेंनी मला ते दोघे कुठे आहेत विचारलं. तसे मी त्यांना बोट दाखवून वरच्या दिशेने जाण्यास सांगितलं. डॉक्टर साळुंखे आणि आणखी 2 कंपाऊंडर धावत वर गेले. केवळ 5 मिनिटांमध्ये त्या दोघांनाही स्ट्रेचरवर ठेवून अँब्युलन्समध्ये बसवलं गेलं. डॉक्टर साळुंखेंनी मला सुद्धा त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितलं. मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता अँब्युलन्समध्ये बसलो. अगदी 5-1 मिनिटात वर्सोवा मेट्रो स्टेशनच्या थोडं पुढे एका हॉस्पिटलमध्ये आम्ही उतरलो. त्या दोघांनाही माझ्या समोरच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आलं. तुम्ही इथे बसा, डॉक्टर साळुंखे मला म्हणाले आणि ते देखील स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. मी बाजूलाच एका खुर्चीवर बसलो. मी खूप थकलो होतो. 3 तासात एवढं काही घडून गेलं होतं की आयुष्यात असं काही घडेल याचा तीळ मात्र विचार सुद्धा मी केला नव्हता. मला घरी फोन लावून बाबांना सर्व काही सांगावंसं वाटत होतं, पण माझी हिंमत होत नव्हती, कारण ते टेन्शनमध्ये आले असते. मी देवाकडे फक्त एकच प्रार्थना करत होतो की त्या दोघांच्याही जीवाला काहीही होऊ देऊ नकोस, कारण त्या दोघांना काही झालं असतं तर मी अडकला जाण्याची शक्यता होती. कारण पोलिसांचा पहिला प्रश्न हाच असता की मी तिथे पोचलो कसा आणि नैनाबद्दल मी पोलिसांना किंवा इतरांना काय सांगणार होतो. जी मुलगी 1 वर्ष आधीच मृत्युमुखी पडली आहे ती मला काही तासांपूर्वी भेटली आणि तिनेच मला त्या घरात आणलं. हे मी पोलिसांना जर सांगितलं असतं तर त्याचे परिणाम पुढे काय झाले असते याचा मला अंदाज होताच. मुळात नैना मला खरंच भेटली होती का तो सर्व हॉटेलमध्ये घेतलेल्या 3 पेग विस्कीचा परिणाम होता? मी नशेमध्ये होतो आणि जे काही घडलं तो माझा भास होता असंच मला वाटू लागलं. पण जर का हा भास होता तर एवढं सगळं जुळून कसं आलं? ह्या दोघांना वाचवण्यासाठीच नैनाच मला घेऊन आली का? हे दोघे नैनाचे कोण लागतात? मघाशी मला नैना दिसली तर मग आता का नाही दिसत? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यामध्ये कल्लोळ माजला होता. त्या दोघांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन आता 1 तास झाला होता. इतक्यात डॉक्टर साळुंखे बाहेर आले. डॉक्टर साळुंखे बाहेर येताच मी ताडकन उठलो. डॉक्टर, कसे आहेत ते दोघं? मी त्यांना विचारलं. तुम्ही इथेच बसा थोडा वेळ, मी आलोच. फक्त इतकेच बोलून डॉक्टर साळुंखे निघून गेले. मी तसाच तिथे साधारण अर्धा तास वाट पाहत बसलो. इतक्यात माझी नजर डावीकडे गेली आणि मला दिसलं की डॉक्टर साळुंखे, एक इन्स्पेक्टर आणि 2 कॉन्स्टेबल माझ्याच दिशेने चालत येत होते. मला असं वाटत होतं की जणू ते मला अटक करायलाच येत आहेत. मी हळूहळू थरथरत्या पायांनी उभा राहिलो. ते माझ्याजवळ येऊन पोचले. तसे इन्स्पेक्टरने समोर येऊन मला विचारलं, नाव काय तुझं आणि त्या दोघांना तू कसा ओळखतोस? त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न का केलास? लवकर बोल. तो इन्स्पेक्टर माझ्यावर जोरात खेकसला. इतक्यात डॉक्टर साळुंखे म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, जरा हळू. हे सर्व काय चालू आहे मला काहीच कळत नव्हतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी ततपप करत त्यांना म्हणालो, अहो काय बोलताय तुम्ही?
मीच तर डॉक्टर साळुंखेंना फोन करून घडलेला सर्व प्रसंग सांगितला आणि त्वरित तिथे पोचण्यास सांगितलं. इन्स्पेक्टर पुन्हा माझ्यावर खेकसला आणि मला म्हणाला, खरं सांग काय झालंय ते. आणि त्याने माझी कॉलर पकडली. आता मात्र माझे हातपाय गळून पडले. माझ्या डोळ्यासमोर मला एक अंधुकसा धुसरपणा जाणवू लागला. मी काही बोलणार इतक्यात समोर मला नैना दिसली. अगदी तशीच जशी मला काही तासांपूर्वी दिसली होती. पण ह्यावेळी नैनाच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक स्मितहास्य होतं. जणू तिला मला काहीतरी सांगायचं होतं. पण काही क्षणात माझे डोळे मिटले गेले आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. काही वेळ गेला असेल. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा मी एका स्ट्रेचरवर झोपलेला होतो आणि माझ्या बाजूला माझे आईबाबा होते. माझ्या आईने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. त्यांना बघून माझ्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. पण माझ्यात बोलण्याचीही ताकद राहिली नव्हती. एक नर्स माझं बीपी चेक करत होती. मी शुद्धीवर आलो हे कळताच नर्स गडबडीने बाहेर गेली. कसं वाटतंय तुला आता? माझ्या बाबांनी मला विचारलं. ठीक आहे मी दबक्या आवाजात म्हणालो. नैना कुठे? मी बाबांना विचारलं. कोण नैना? तू डोक्यावर ताण देऊ नकोस, शांत पडून राहा, बाबा म्हणाले. किती वाजलेत? मी विचारलं. सकाळचे 9 वाजलेत. तू पूर्ण एक दिवस बेशुद्ध होतास राजा आणि आज सकाळी तुला शुद्ध आली आहे, बाबा म्हणाले. मी अजून काही विचारायला जाणार इतक्यात डॉक्टर साळुंखे दरवाजा उघडून माझ्या समोर आले. डॉक्टर साळुंखे यांनी मला चेक केलं आणि विचारलं, काय मग हिरो, कसं वाटतंय आता? मी बरा आहे, पण नैना कुठे? माझी शुद्ध हरपायच्या आधी ती मला दिसली होती, मी म्हणालो. माझे बोलणे ऐकून डॉक्टर साळुंखेंच्या चेहऱ्यावरचे हावभाव थोडे गंभीर झाले. जरा आराम कर, डॉक्टर मला म्हणाले. डॉक्टर, पोलीस कुठेत? ते मला तुरुंगात तर नाही ना टाकणार? मी विचारलं. नाही रे बाबा, किती प्रश्न विचारशील. जरा आराम कर, डॉक्टर साळुंखे हसत मला म्हणाले. अजून एका दिवसानंतर मला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. त्या एका दिवसामध्ये मी डॉक्टर साळुंखेंना आणि माझ्या आईबाबांना मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत हा प्रश्न 3-4 वेळा विचारला, पण त्यांनी काहीच उत्तरं दिली नाहीत. आता ह्या प्रसंगाला 1 महिना पूर्ण झाला होता. ह्या एका महिन्यामध्ये क्षणोक्षणी मला नैनाचा चेहरा आणि घडलेला प्रसंग डोळ्यासमोर दिसत होता. माझी चलबिचल, माझी अवस्था माझ्या आईबाबांना पाहवत नव्हती. मला ना धड जेवण जात होतं ना माझे कशात लक्ष लागत होतं, कारण माझ्या डोक्यातले प्रश्न हे तसेच राहिले होते. त्यांना उत्तरं अजूनही मिळाली नव्हती. मध्ये काही दिवस गेले. मला आठवतंय, तो रविवारचा दिवस होता. दुपारी अचानक आमच्या घराची बेल वाजली. डॉक्टर साळुंखे घरी आले होते. डॉक्टर साळुंखेंनी पुन्हा मला विचारलं, काय हिरो, कसा आहेस, येऊ का आत? चहा पाणी झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं, मला एक सांगशील, त्या रात्री नेमकं काय झालं होतं? तू अक्षरा बंगल्यावर कसा पोचलास? डॉक्टर साळुंखे यांनी मला पुढचा प्रश्न विचारायच्या आधीच मी त्यांना अडवलं आणि त्यांनाच विचारलं, आधी मला सांगा, मीना मॅडम आणि ते दुसरे गृहस्थ कसे आहेत? त्यावर डॉक्टर साळुंखे स्मितहास्य देत म्हणाले, दे बोथ आर फिट अँड फाईन नाव. आणि ते दुसरे गृहस्थ मीना मॅडमचे हजबंड आहेत बर का? मला त्या दोघांनाही भेटायचंय, मी म्हणालो. अरे तू त्यांना भेटण्यापेक्षा त्यांनाच असं झालंय की ते तुला कधी भेटतायत, डॉक्टर म्हणाले. मग केव्हा भेटायचं, मी विचारलं. काही दिवस थांब, ते आत्ताच कुठे रिकव्हर झाले आहेत, डॉक्टर म्हणाले. त्या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता, मी विचारलं. त्याची तू चिंता करू नकोस. ज्यांनी ही त्यांची हालत केली होती ते आता तुरुंगात आहेत. चल मग निघू मी, डॉक्टर साळुंखे म्हणाले. मी हो म्हणून मान हलवली, पण अजूनही माझ्या प्रश्नांची उत्तरं मला मिळाली नव्हती. आणि मी सुद्धा डॉक्टर साळुंखेंना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ह्यासाठीच दिली नाहीत, कारण आधी मला मीना मॅडमशी ह्या विषयाबद्दल बोलायचं होतं. 1 आठवडा असाच गेला. बरोबर शनिवारी दुपारी मला माझ्या मोबाईलवर एक कॉल आला. मी फोन उचलला आणि समोरून आवाज आला, मीना बोलतीये.
मी काही सेकंदासाठी एकदम स्तब्ध झालो. मी काय बोलू मला कळत नव्हतं. इतक्यात मीना मॅडमनी मला विचारलं, कसा आहेस आता? मी बरा आहे. तुम्ही कशा आहात? आणि तुमचे मिस्टर कसे आहेत? मी विचारलं. एकदम फर्स्ट क्लास. आणि आज आम्ही जिवंत आहोत ते फक्त तुझ्यामुळे, मीना मॅडम म्हणाल्या. त्यांचं मन भरून आलं होतं. पण त्यांनी स्वतःला सावरत मला विचारलं, तुला जेवणामध्ये काय काय आवडतं? म्हणजे? मी आश्चर्यानं विचारलं. त्यावर त्या हसत म्हणाल्या, तुझ्या आईबाबांबरोबर उद्या तू आमच्या घरी जेवायला येणार आहेस. अहो पण तुमची तब्येत? मी विचारलं. त्याची तू चिंता करू नकोस. आमची एक छान शेफ आहे, ती तुला हवं ते खाऊ घालेल, मीना मॅडम म्हणाल्या. मला काहीही चालेल, गोड पदार्थ मला आवडतात, मी म्हणालो. तर त्या हसत मला म्हणाल्या, चल मग उद्या बरोबर 1 वाजता तुम्ही आमच्या घरी येताय. इतके बोलून मीना मॅडमने फोन कट केला. दुसऱ्या दिवशी सकाळीच मी उठलो. मीना मॅडम आणि त्यांच्या मिस्टरांना भेटण्यापेक्षा माझ्या डोक्यात चाललेल्या प्रश्नांचं वादळ मला शमवायचं होतं. म्हणून मी त्या दोघांना भेटण्यासाठी खूप उत्सुक होतो. मीना मॅडमच्या घरी माझी आई येऊ शकली नव्हती, पण माझे वडील माझ्या बरोबर आले होते. मी पुन्हा एकदा अक्षरा बंगल्यावर पोचलो आणि मनात धस्स झालं, कारण एकदम त्या दिवशीची रात्र मला आठवली. मीना मॅडमने दरवाजा उघडला आणि मला घट्ट मिठी मारली. मीना मॅडमच्या मिठीत एक प्रकारे माझ्या आईची चूप जाणवली. असं वाटलं की रक्ताचं नाही, पण काहीतरी जन्मोजन्मीचं नातं आहे आमच्या दोघात. मी सोफ्यावर बसलो आणि ते घर पुन्हा एकदा माझ्या नजरेत सामावत होतो. त्या रात्रीचं ते घर आणि आत्ताचं हे घर, ह्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. तुमचे मिस्टर? मी मीना मॅडमना विचारलं. ते त्यांच्या रूममध्ये आहेत. सध्या व्हीलचेअरवर आहेत आणि डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितलं आहे, असे बोलून त्यांनी मला आणि माझ्या वडिलांना चहा आणि स्नॅक्स ऑफर केला. इतक्यात माझं लक्ष बाजूला असलेल्या नैनाच्या शो पीस सारख्या फ्रेमवर गेलं. मी ती फ्रेम हातात घेतली. त्या फोटोमध्ये नैना खूपच सुंदर दिसत होती. तोच निरागस चेहरा आणि तेच निरागस हास्य. अर्ध्या तासातच आमचा जेवणाचा कार्यक्रम आटपला. आश्चर्य म्हणजे ह्या अर्ध्या तासाच्या जेवणामध्ये त्या प्रसंगाबद्दल एक शब्दही कोणी काढला नव्हता. फक्त जनरल बोलणी सुरू होती. मी तोंड धुवून आणि हात पुसून पुन्हा सोफ्यावर बसलो. मीना मॅडम आल्या आणि मला म्हणाल्या, वर आमच्या रूममध्ये येतोस का? ह्यांना तुला भेटायचं आहे. मी बाबांकडे बघितलं. जा तू, भेटून ये, मी इथेच बसतो, बाबा म्हणाले. तसे मीना मॅडम आणि मी त्याच पायऱ्यांवरून चढून वर गेलो. त्या भिंतीला आता नैनाची ती फ्रेम नव्हती, कारण त्या रात्री माझा धक्का लागून ती फुटून गेली होती. मी मीना मॅडमच्या रूममध्ये गेलो. त्यांचे मिस्टर व्हीलचेअरवर शांत बसले होते. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि मला म्हणाले, ब्रेव्ह बॉय, आणि माझ्या गालावर हात ठेवून मला थरथरत्या ओठांनी म्हणाले, थँक्यू, थँक्यू सो मच. हे बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते आणि बघता क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. मीना मॅडमचे देखील डोळे पाणवले होते. मीना मॅडम मला म्हणाल्या, ये, मी तुला नैनाची रूम दाखवते. मला मीना मॅडमना नैनाबद्दल भरपूर काही विचारायचं होतं, पण कसं विचारू मला कळत नव्हतं. माझं धाडसच होत नव्हतं. बाजूचीच रूम नैनाची होती. ती रूम इतकी सुंदर सजवली होती की त्या रूममध्ये नैना अजूनही राहते असंच वाटत होतं. नैनाचे अनेक फोटो तिथे होते. त्यातली एक फ्रेम मी उचलली. त्या फोटोमध्ये नैनाने अगदी तोच पांढरा टॉप आणि ब्लू जीन्सवाला ड्रेस घातला होता. इतक्यात मीना मॅडमने मला विचारलं, तुला त्या दिवशी नैनानेच इथं आणलं होतं ना? मीना मॅडमचा हा प्रश्न ऐकताच माझ्या अंगावर शहारे उठले आणि मी त्यांच्याकडे एकटक बघतच राहिलो. मीना मॅडमनी ती फ्रेम माझ्या हातातून घेतली आणि त्या फोटोवर हात फिरवून मला नैनाबद्दल सांगू लागल्या. ही माझी एकुलती एक मुलगी, लहानपणापासूनच बिनधास्त आणि बोल्ड. हॉर्स रायडिंग, स्काय डायव्हिंग, टेनिस हे सगळं स्वतःहून शिकली आणि ती ते सर्व एन्जॉय करायची.
ती स्विमिंग सोडून सगळं काही शिकली होती. पाण्याची मात्र तिला खूपच भीती वाटायची. वाहत्या पाण्याचा तर तिला फोबिया होता आणि ह्याच फोबियाने तिचा जीव घेतला. मागच्याच वर्षी कॉलेजच्या सुट्टीमध्ये तिचे कॉलेजचे मित्रमैत्रिणी ऋषिकेशला ट्रेक आणि रिव्हर राफ्टिंगसाठी गेले होते. मी तिला बरेच वेळा सांगितलं की जर तुला मुळात वाहत्या पाण्याचा फोबिया आहे तर तू कशाला रिव्हर राफ्टिंगसाठी जात आहेस. पण ऐकेल ती नैना कसली. मामा, मला हाच तर माझा एकुलता एक फोबिया घालवायचा आहे आणि म्हणूनच मी जात आहे ना. प्लीज मला जाऊ दे, नैना म्हणाली. आत्तापर्यंत मी तिला कधीच नाही म्हटलं नव्हतं, पण कदाचित मी त्या दिवशी जर तिला नाही म्हटलं असतं तर आज नैना जिवंत असती. अचानक त्याच दिवशी ऋषिकेशमधील नदीला पूर आला होता आणि त्यामध्ये माझी नैना रिव्हर राफ्टिंग करताना ऍक्सिडेंटमध्ये वाहून गेली. दुसऱ्या दिवशी पोलिसांना तिची बॉडी जवळच्याच नदीकिनारी सापडली. हे सगळं सांगताना मीना मॅडमच्या डोळ्यातून अश्रू येत त्या फ्रेमवर येऊन पडत होते. हाच ड्रेस घातला होता तिनं त्या दिवशी आणि त्या दिवशी सकाळी मला व्हॉट्सअपवर तिने हाच फोटो सेल्फी काढून पाठवला होता. मीना मॅडम बोलायच्या थांबल्या. पण तुम्हाला कसं कळालं की त्या दिवशी नैनाच मला इथे घेऊन आली होती? मी मीना मॅडमना विचारलं. नैनाचं अस्तित्व हे मला नेहमीच जाणवत आलं आहे. आधी मला हा भास वाटायचा, पण नंतर असे अनेक प्रसंग घडले ज्यात नैनाने तिच्या आत्म्याद्वारे तिचं अस्तित्व दाखवलं होतं. कधी कधी मनात येतं की नैनाच्या आत्म्याला शांती मिळाली आहे का नाही. विधीप्रमाणे आम्ही तिचे अंतिम संस्कार देखील केले होते. मी माझ्या मिस्टरांना देखील तिच्या आत्म्याच्या अस्तित्वाबद्दल अनेक वेळा सांगितलं, पण त्यांना ह्या गोष्टी खऱ्या वाटल्या नाहीत. पण मागच्या रविवारी डॉक्टर साळुंखेंनी जेव्हा मला फोनवर सांगितलं की तू सारखं नैनाबद्दल विचारत होतास, तेव्हा मला संशय आला की नक्कीच माझ्याबरोबर होणारे नैनाचे प्रसंग तुझ्यासोबत सुद्धा झाले असणार. आत्ता सुद्धा मला असं वाटतंय की इथे रूममध्ये बसून ती आपल्या गोष्टी ऐकत आहे आणि तिच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत असतील. इतके बोलून मीना मॅडम बोलायच्या थांबल्या. मी सुद्धा मीना मॅडमना त्या दिवशी घडलेला प्रसंग सांगितला. तू सांगितलेला हा प्रसंग मला नेहमीच लक्षात राहील. हा प्रसंग मला माझी मुलगी ह्या जगातच असल्याचा अनुभव देत राहील, मीना मॅडम म्हणाल्या. पण त्या दिवशी नक्की तुमच्यावर तो प्राणघातक हल्ला कोणी केला होता? मी मीना मॅडमना विचारलं. बाजूच्याच बिल्डिंगमध्ये काही महिन्यांपासून दुसऱ्या राज्यातील मुलं रेंटवर राहत होती. ते चोरी करण्याच्या हेतूने रात्री घरात शिरले होते. त्या दिवशी मी ह्याच रूममध्ये नैनाचे फोटो अल्बम बघता बघता झोपले होते. इतक्यात मला ह्यांचा ओरडण्याचा आवाज आला. आमच्या रूममधले दागिने नेताना मी त्यांना पकडलं. प्रतिकार करताना त्यांच्यापैकी एकाला मी ओळखलं आणि म्हणून आमचा काटा काढण्यासाठी त्या मुलाने आमच्यावर चाकूने हल्ला केला. पण त्यानंतर ज्या चमत्कारिक रीतीने आम्ही वाचलो ते जगासाठी विश्वास ठेवण्यासारखं नसलं तरी मला 100% विश्वास आहे. नैना हे जग सोडून गेली असली तरी तिचं अस्तित्व आहे आणि हे माझ्यासाठी नेहमीच अमर होतं, आहे आणि राहील, मीना मॅडम म्हणाल्या. त्यानंतर मीना मॅडमशी माझं नातं हे आई मुलासारखं झालं. मी मीना मॅडमला ममा म्हणायला लागलो. आजही जेव्हा मी अक्षरा बंगल्यासमोरून जातो तेव्हा गेट समोर नैना माझ्याकडे बघून स्मितहास्य करताना दिसते. तोच सफेद ड्रेस, तेच गोड स्मितहास्य आणि तोच सुंदर चेहरा घेऊन. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.